नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. मित्रांनो, थंबनेल बघून आपणास कळालेलंच असेल आजचा व्हिडिओ आपला कसा असणार आहे. तर मित्रांनो, 10वीच्या निकालासंबंधित एक महत्त्वाची अपडेट आपल्याकडे आलेली आहे. या ठिकाणी मित्रांनो, 10वीचा रिझल्ट नेमका कधी लागणार आहे, त्यानंतर किती वाजेला लागेल आणि मोबाईलवर रिझल्ट कसा चेक करावा, त्यानंतर वेबसाईट कुठल्या उपलब्ध आहेत रिझल्ट चेक करण्यासाठी, त्याची दिनांक जाहीर झालेली आहे, तर कुठल्या डेटवर तो रिझल्ट लागणार आहे, या सर्व इन्फॉर्मेशनवर आपण आजचा व्हिडिओ जो आहे तो बनवलेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला भेटत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर बघा मित्रांनो, यापूर्वी आपण 12वीच्या रिझल्टवर एक व्हिडिओ बनवला होता. त्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे परिपत्रक जे आहे ते महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पुणे यांनी जे आहे ते पब्लिश केलं होतं आणि आतासुद्धा 10वीच्या रिझल्टबद्दल नोटिफिकेशन जे आहे ते पब्लिश केलेले आहे. तर या ठिकाणी मित्रांनो, तुम्ही बघू शकता की 10वीचा जो रिझल्ट आहे, 9 जे विभागीय मंडळ आहेत त्यांचा रिझल्ट जो आहे 10/2024मध्ये जी परीक्षा झाली होती, तर त्या परीक्षेचे जे 10वीचे रिझल्ट आहेत ते रिझल्ट जे आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता. दिनांक 27/5/2024 रोजी दुपारी 1 वाजता जो आहे तो 10वीचा रिझल्ट तुमचा लावण्यात येईल. मित्रांनो, 12वीचा रिझल्टसुद्धा टायमिंगवर लागलेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही 27 तारखेला बरोबर 1 वाजेला जो आहे तो रिझल्ट तुम्ही चेक करू शकता. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, तुम्ही हे सर्व जे आहेत ते त्यांनी लिंक दिलेल्या आहेत रिझल्ट चेक करण्यासाठी. तर सर्वात महत्त्वाची जी लिंक आहे मित्रांनो, सर्वात वरची लिंक www.maharesult.nic.in, त्यानंतर mkcl.org.in, त्यानंतर मित्रांनो mahasscboard.org.in, त्यानंतर डिजिलॉकर, त्यानंतर टार्गेट पब्लिकेशन आणि TV9 मराठी, या सर्व जे लिंक्स आहेत मित्रांनो, या लिंक्स त्यांनी दिलेल्या आहेत. या ठिकाणी जाऊन तुम्ही रिझल्ट जो आहे तो चेक करू शकता 10वीचा. मित्रांनो, 27 तारखेला बरोबर 1 वाजेला तुम्ही रिझल्ट जो आहे तो चेक करायचा आहे. आता मित्रांनो, या सर्व वेबसाईट ज्या आहेत, या सर्व वेबसाईटपैकी नेमकी कुठली वेबसाईट फास्टेस्ट रिझल्ट देते, 1 वाजेनंतर वेबसाईट जे आहेत ते लॅग होत असतात मित्रांनो. तर कुठली वेबसाईट जी आहे ती फास्टेस्ट रिझल्ट देणार आहे आणि या सर्व वेबसाईटला आपण आता व्हिजिट करणार आहोत. रिझल्ट कसा चेक करावा हे सुद्धा आपण आत्ताच बघणार आहोत. मित्रांनो, आपण या ठिकाणी पहिली जी वेबसाईटवर आलेलो आहेत, maharesult.nic.in, या ठिकाणी तुम्हाला होम पेज दिसेल, यावर क्लिक करायचे आहे. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता अनाउन्समेंट जी आहे ती HSCचा रिझल्ट म्हणजे 12वीचा रिझल्ट लागलेला आहे. तर अशाच प्रकारे तुम्हाला 10वीचा रिझल्टसुद्धा बघायला भेटणार आहे. या ठिकाणी तुम्ही 10वी SSC एक्झामिनेशन रिझल्ट असं नाव येईल, यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही रोल नंबर आणि मदर्स नेम जसं हॉल तिकीटवर दिलं आहे त्या पद्धतीने टाकायचे आहे आणि व्ह्यू रिझल्ट यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा रिझल्ट तुम्हाला बघायला भेटणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, ही तर झाली सर्वात पहिली वेबसाईट. आता आपण बघूयात की फास्टेस्ट रिझल्ट जे आहे ती कोणती वेबसाईट देते. तर बघू मित्रांनो, या ठिकाणी MKCL जे MSCIT असते त्यांच्याकडून जे आहे मित्रांनो, ती एक SSC रिझल्टची ऑनलाईन वेबसाईट जी आहे ती त्यांनी दिलेली आहे. या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट, ही जी वेबसाईट आहे ही वेबसाईट तुम्हाला फास्टेस्ट रिझल्ट जे आहे म्हणजे 1 वाजल्या तुम्हाला लवकरात लवकर रिझल्ट जो आहे तो तुम्हाला या वेबसाईटवर बघायला भेटणार आहे. आय होप मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की रिझल्ट नेमका कसा चेक करावा. मित्रांनो, 10वी नंतर डिप्लोमा, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग, त्याच्यानंतर ITI या संबंधित प्रवेश प्रक्रिया A to Z प्रोसेस आपल्या चॅनलवर येणार आहे आणि येत असतात मित्रांनो. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवायचे आहे. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज किंवा 10वी नंतर डिप्लोमा किंवा ITI किंवा 11वी-12वीची प्रोसेस A to Z लाईव्ह बघायला भेटेल. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असल्यास कमेंट करा. तर चला मित्रांनो, भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.